उशीर केला आणि माझ्या फोनवर फोन करायचा काय तो सॉरी वहिनी फोन आहे तुझा हॅलो वहिनी येते आई अगं बोल ना कशी आहेस अगं पाठचा त्रास कमी झाला का तुझा काळजी घ्या बाबा कसं आहे आई असं नाही म्हणतेच ते बघणार मला सांग कोणाच्या भानगडीत करू नको हो मी एकदम मजेत आहे माझी काळजी नको बरोबर ठेवू मी आता बरं काय आहे काय गेलं की पुस्तक उतरलं होतं माझी आई काय होतं बोलले मग आहेच की मी तसं काय कमी मला येत प्रत्येकाचा एक स्वभाव गुणधर्म असतो त्याचा संबंध ते तसं दुखाशी लावायचा नसतो आपण मानतो तुला आठवतं लग्न करून जेव्हा तुला घरात आले तुम्हाला काय म्हणाला होता हो ना मग तेव्हापासून तुला ती मी जाणीला तरी समजलेच नाही मग दोघांनी माझ्या पाठीवर आवडला समजते ते माझं स्वप्न येत आवडला पाठकर जास्त कौतुक नको आहे पटकन आम्हाला नाश्ता करून दे समाधान होतं आता काय पहिली तेवढी सुट्टी करतो काय दोन्ही वेळा देवाला यायचं येऊ का ते जाऊ दे मला एक सांग मी वेळ तुझी एक्सरसाइज करायची हे काय करणार सकाळी लवकर डोळे उघडतच नाही माझा असा उशीर होतो अरे कसे उघडती रात्री 1-2 वाजेपर्यंत फेसबुक व्हॉट्सअप इंस्टावर असला लोक त्यांच्याशी गप्पा मारत हे नाही हा. मी असं काही करत नाही म्हणजे याचं तुला काय माहीतच नसेल ना माहिती आहे पण मी या सगळ्यांच्या आठवण गेलो नाही मग ठीक आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टावर नसतो त्याला उशीर होतो रात्र काय स्त्रियांचा विचार करत होतो स्त्रिया बघा अरे वहिनी आहे का नाही? ऐकलं तर क्रिया करेल हो पूजा करेल आपली यावरून कळतो स्त्रिया नावाचा जप किती जोरात चालू येते मग काय माझी प्रिय आहेच तशी तिच्या नावाचा जपच काय साध्या वहिनीकडे ऐकेल ना तर काम नव्हतं घेतलं सरळ सांगायचं डोक्यात कशाला मारतो अच्छा माझ्याकडे काय केलं तेव्हा पण म्हणलं येतंय काकडा वहिनी काय नाही संभव आलाय नाश्ता विचारतोय काय ओळखतो म्हणजे अरे ओळख नव्हतं रे मी बरं हे जाऊ दे माझं एक काम कर बोल काय करू याला फोन कर ना आणि काय करतो बोलत राहा आणि काय करणार एमपी गेलास तू आज तुझ्या पुढचं मारवा अरे ग्रोप नसते याला फोन अरे पण कशाला मला तो प्रेमात पडायचं आहे काय बोला अरे तिच्या मैत्रिणीच्या बहिणीचा रे अरे तिच्याकडून मोबाईल नंबर घे ना घेतो नंबर आणि खातो आम्ही तेवढे मार कुणाचे दोघींचे बरं आता बहिणीला आवाज द्या वेळेला काय सांग माझ्या मित्राला तुझ्या बहिणीच्या प्रेमात पडायचं पण नाही हा तिची बहीण खूप डेंजर आहे बहिणीला ओळखू का तेव्हा पाठव प्रयत्न करू बरं मी आता फ्रेश होतो नाश्ता करून घेतो आणि मला तेव्हा हो तुला पण मला एकदम नाश्त्याचा वेळ असतो 2 काळा उठला मला बोलून जातो तर जाऊ दे त्याला काय करायचं आहे नमस्कार दादा नमस्कार
अच्छा हा पण जोक्स होता का? नाही म्हणजे असायला हवं होतं. ओके आहे सर. इकडे हो किचनमध्ये जातोय मी. कशाला? वहिनींनी काहीतरी नाश्त्यासाठी बनवलं असेल ना, ते घरच्यांसाठी आहे. गाव जेवण घालायला सांगायचं ना तेव्हा गाव जेवण घालायला सांगणार बरोबर. दादा वहिनी कांदे पोहे शिरा उपमा वगैरे छान बनवत्या. नाही म्हणजे तिने बनवला नाश्ता मला आवडतो हे सांगतोय मी तुम्हाला. बरं येतो मी. बघावा ना तो चिडलेलाच असतो. मला कसं राग आलाय का हो? आमच्या या मॅडमला कोणत्या अँगलने मी रागवलेलं वाटतो? नाही ना बाहेर पण मला का समजत नाही. अगं माझा विनम्र तुझ्या परवानगीने चालतो. आता मी तुला सांगितल्याशिवाय जाईनच करते. खरं समजू काय मी म्हणजे तुला खोटं वाटतंय? नाही हो कोणी ऐकलं तर त्यांना काय वाटेल ना. कोणाला काय वाटायचं ते वाटू देत नाही. अगं पती पत्नी आहोत आपण. चला म्हणजे एवढी काही आठवण आली म्हणायची साहेबांना. आता कामाकडे सगळ्याचा विचार पडला की काय. असं काय बोलतोय समीक्षा? खरं म्हणजे तू इथे आल्यापासून काम कमी आणि तू जास्त असतेच नाही मला. अगं बाई खरं समजू का मी? ते आता कसं सांगू? बघूया तुमचं कसे आवड पिटले. समीक्षा माझ्याशी लग्न करून खुश तर आहेच ना? हो खूप खुश आहे. आणि तुम्ही? शब्द सांगता येणार नाही इतका खुश आहे मी. अगं तुझ्यासाठी पत्नी येणं माझ्यासाठी भाग्यच आहे. हे सुद्धा मी भाग्यच आहे. लग्नाचे खूप विचार करायचे. म्हटला की कसं असेल तुला समजून येईल की नाही याचाच ना. हो हे तरी ऐकत मला. पण बाहेरचं काढून आई वडिलांच्या घरी लहानाचं म्हणून लग्न करून मुलाच्या घरी येतो लागायला सगळं तिच्या परिस्थितीला जुळवून घ्यावं लागतं. तर त्याच्या रोजगार मात्र सामोरं जावं लागतं. मग मॅडम तुम्हाला इथे काय वाटतंय? काही चळवळ बदल लागतंय का? पेक्षाही खूप काही मिळालं त्याला. माझ्या मनासारखं सगळं मिळालंय मला. तू माझ्या आयुष्यात येऊन तू तुझ्या मनाचं घडी गेलाय. खरंच पेक्षा आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू मला. माझ्या
रेक्षा काय झालं तुझे उभे राहून तोंड काय पाहतेस माझं रेक्षा काही म्हणाला हो पण तुझं लक्ष कुठे आहे नाही काही नाही काय झालं रेक्षा आपल्या लग्नाला 1 वर्ष होत आलंय तरी सुद्धा हे घर तुला आपलंच वाटत नाही का वाटत नाही आम्हाला खरंच तुझ्या आपुलकीची गरज आहे मला रेक्षा म्हणजे तुला काय म्हणायचंय नाही काही नाही थांब रेक्षा तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते प्लीज बोल पण अशी अवघड राहून बोल मी बोलायचं पण ते कोणाशी कोणाची म्हणजे आम्ही माणसं नाहीये किती समय असतो मुलं आपल्याकडे एवढं वेळ मी तुला देतोय ना एवढं नशीब समज ते समजतीये रेक्षा मला उलट उत्तर दिलेली आवडत नाही मी फक्त विचारण्याचं कारण केलं का समजत नाही तू अगर जास्तीत जास्त कामावर कॉन्फिडन्स केलं तर चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो आणि त्यामुळे माझा समोरच्या मुळे रेक्षा मला माझ्या जॉबमध्ये बोर दिसतोय आणि त्यासाठी मेहनती आली तर माझं तुमच नाहीच आहे मग तुझं मत काय प्रदर्शन करण्यापेक्षा ना पती गरज एकमेकांना समजून घे आणि फक्त ते समजत नाहीये म्हणजे मी तुला समजून घेत नाहीये स्वतःला विचार रेक्षा वेळ देता येत नाही याचा अर्थ मी तुला समजून घेत नाही असा होतो का रेक्षा तुला माझी प्रगती नकोय का कसं म्हणेल प्रत्येक गोष्टीला प्रगती गरज असते प्रगती अशी खूप नसते रेक्षा त्यासाठी मेहनत घ्यावी लागते त्यामागे धावावं लागतं आपल्याकडे दुर्लक्ष करणं काय तुझ्याकडे माझा दुर्लक्ष होतोय आपणच नाही काही जर्नीकडे सुद्धा म्हणजे काम धंदा सोडून 24 तास त्याच्यावर बसून राहावं असं तुला वाटतंय का मला वाटत आहे ना त्यांना वाटतं. आपण म्हणजे ते वेळेवर त्यांना हवं तसं हवं. खूप प्रोत्साहन देत राहावं. दोघांचं शिक्षणावर एवढं खर्च करतोय प्रतीकला बाईक घेऊन दिली खाणं पिणं अगदी सगळं काही पाहतोय अजून काय हवंय माया, What? आईवडिलांना माझ्या त्यांचं आईवडील झालं. आपल्या बाळाला त्यांच्या शिरावर बसायला हवं. आणि तुम्ही जे काही करता ना, ते झालं कर्तव्य. कर्तव्य नाही माया. तुम्ही भेटायसाठी आहे. त्याला एकच तर अजून नका बोलू. रेक्षा तू कुठं जास्त डोकं लावत जाऊ नकोस मी काय करायला हवं काय नको ना ते चांगलं कळतं मला तुझंच वाचलं. मग पत्नीने ना पतीकडे पाहूच नाही. मग गर्भ होतात जरा. काम मला शिकवतेस मला खरंच तुझ्याशी बोलून खूप केली असं वाटायला लागलंय मला का म्हणलं? असं का वाटतं? बस ऑफिसला जाताना वाद नको मला वहिनी आपल्या चुकून गेला आपला नाही अरे छान बोलत होतो आम्ही. हो ये वहिनी परत सांगतो दादा अरे हो रे बाबा कसं आहे वहिनी नवरा म्हणजे पती परमेश्वर त्याला इतरांसमोर कसं सांभाळून द्यायचं तू तुझ्याच्या पुस्तकात नोंद करून घे. बरोबर तुला जास्त कमी पडलं. नाही का नाही जरा जास्त कमी म्हणून विचारलं. नाही पण दादा पैसे असतात ती- बरं मला सांग तो कधीचं जाणार आहे? मी काय विचार मी केली काय विचारते कोण जाणार आहे टिफिन घेऊन जातो की जेवायला घरी येणार आहे? जेवायला घरी बरं, मग सांग. काय बनवते असं मी जेवायला? जे नेहमी बनवतेस तेच बरं वेगळं काय बनवू
नसतील तर त्याचा हिशोब दादाला द्यावा लागेल. हे रमाडा माझ्या नवऱ्याची टिंगल करतो नाही रे, ऐकायच बोलतोय मी. आणि व्यवहार म्हटला की हिशोब आला आणि प्रत्यक्ष नजरेसमोर तू गाठ कसं करायची म्हणजे हिशोबाला कसं सो कसलं पाहिजे इतकं पण नसावं. विचारणं काही गरज नाही, पण प्रत्येक गोष्टी दुकानातच करणं योग्य नाही. तू का करतोय काय तर काय का तू बरोबर काढून तुला टाळण्याचा प्रयत्न करतोय आणि तू परत परत तीच गोष्ट माझ्यावर आणतो सॉरी मी तुझ्या काळजीपुढे बोलतोय. काळजी तुझा नेहमीच अपमान झाला नाही का? ते मला जमत नाही. तुला कोणी सांगितलं हे न काय ऐकतो लहान आहे का दोघांनी? अरे तुला झालंय काय तू ती एवढी काळजी करतोस आणि पती म्हणलं की दुसरे कुठले देवे देवेने आले आणि ते त्यांच्या घरी मी सोडवतात सुद्धा आणि नाही कुठे कुठल्या कंपनीत समज करतो. काय झालं? काय आता माझी खात्री पडली तू की नाही तुझ्या बायकोवर अगदी तुझा तुझा विश्वास आहे. हो अगदी विश्वास आहे तर मला सांग तू चौघही पाहून झाली की आम्हाला पाहिजे ते काम तुझं आहे. आम्ही कसं की आपल्या लाडक्या ती बघून आवडेल का हे काय करेल? तू काय माझ्यासाठी काही वेळी पाहणार असून की पाहणार चांगलंच पाहिजे. मग काय चांगली म्हणजे कशी आहे तू जरा सुंदर त्यापेक्षा मनाने सुंदर असेल की आवडेल. म्हणजे मी दिसायला सुंदर नाहीये इतर तो आहेच, पण मनाने जास्त सुंदर. मनाने पाहून करून देतो. तू म्हणते तर मी लग्न करायला तयार आहे. अरे ठीक आहे ते तुझं सगळं असतं एक मुलगी तुझ्या मनात आली नाही लागलं असेल ना तर ते तू काही देत नाही आणि योग्य की वैयक्तिक हे नंतर ठरवलं आणि मग मला काय हरकत आहे असं अजून विचार मी केला नाही. एखाद्याला आपल्याला मोठे म्हणाला त्याच्या हृदयात असावा त्याने आपले निर्णय घेणंही योग्य आणि आपले सगळे निर्णय ते दुसऱ्यांना सोडू नये निदान आपल्या आयुष्याच्या जोडीला निवडताना कारण एका निर्णयावर अख्खं आयुष्य अवलंबून असतं जर निर्णय चुकला ना तर आयुष्याचं सगळं गणितच चुकलं मग तो निर्णय कोणी घेतलेला असतात ते मग मी तुला गेलं. त्याबद्दल कसं होती पण तू त्या अनुभवातून गेली म्हणून सुरू होतीस ना. बरं तुला येतं ऐकलं होतं. तर असे कसं म्हणेन मी त्यांनी झालेलं असेल तरी म्हणून मी भावना मिळाली असती का खूप आवडतं. काहीच नाही मला तुझ्या आता. जर मिळालं ना तर कमावून मला वाटतं जास्त असलं नाही तुझ्याच बरोबर म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे. बस काही अंदाज वाटत नव्हता. मी तुला कसं बोलतो? सगळ्यांचा त्यांच्या मताचा आदर कर पण त्याही अगदी स्वतःचा माझा आवाज तुला काय सांगतो मन काय म्हणतो हे बघ मग बघ. सगळं सोपं होतंय. नाही ना बाई होय. बरं कॉलेजला कमी कर ना आणि लवकर या जेवायला ते झालं आता जेवायला तयार होता ना. आता सुटणार नाही तर आणि तुझ्या आवडीचं संकेत म्हणून म्हणाले. ओके. आणि हा आईला सांभाळून चालवा. होय. आणि हेल्मेट घेऊन जा. होय. नुसतं हो म्हणून नको. ते डोक्यात घालून गाडी चालव. ते सगळं आता तुझ्या डोक्यात झाली. वहिनी, तू बसलीच जाऊ का? किती काळजी करते? आणि तू कुठे येतोस ना? तर मला करायला लागलं. तर आता पटकन. वहिनी, येतो का? हा, सोबत जा. हेल्मेट घेतोस का रे? हो. कबोलीसारखी होत, सागरासारखी खोल, ज्योतीसारखी खटाखट.
म्हणजे दीक्षा. साई माझी माझी म्हणतात दुसऱ्याची झाली पेक्षा आणि मी फक्त करत राहिलो अपेक्षा. मग पत्रात काय बोलतो पेक्षा पेक्षा हे पेक्षा तू इथे हे बघ अनुराग हे माहिती मला माहिती आहे ना मग जा चालता आपण मी तुझ्यासाठी आलोय. माझ्यासाठी कोण लागते रे मी तुझी दोन लागते अगं तू माझी दोन लागते ते आता काय गाडलेल्या मुद्द्याला उठून थोडं बोलायचं बघू तुझ्या तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही काय चालू ए तू काय जरा निर्लज्ज आहेस काय निर्लज्ज सदा कसं आहे ना प्रेक्षा मनाची लाज सोडणार आहे ना त्याला लाज वाटत नाही. ते वेगळं सांगायची गरज नाहीये त्यांना साधू नाही परतच झालाय म्हणजे मी एवढे असा तुझा आला आहे. हे बघ तुझ्याशी ना बोलत मला काही आता मी किती हे तुझ्या घरी आलोय. मित्र घरी असता नाहीये जा जा हे कोणी जायचं पण त्या राखीचे हुकूम पाहिजे की तुझे अगर राखीचे हुकूम चालले हुकूम ए तुझी हुकूम चालवायला मी कधी बायको नाहीये काय बोलतो इथे तुला केवळ पाहिजे माझं बघा, असा बोलतो तो पण करून टाकेल आणि तिथे पळून घे असं वाटलं तुला पण हे झालं कुठलेलं थोबाड घेऊन या मित्रांमध्ये गेलो तर काय पुन्हा नाही थोबाड. त्याच माहितीचं पेक्षा असं वाटत नाही तुला अजिबात नाही जे आहे ते स्पष्ट बोलणं स्वभाव गुणधर्म आहे माझा स्पष्ट कर. अरे 1000 वेळा केलीये तुझ्या टाळक्यात शिरत नाही तर मी काय करू मला चिंता होत असल्याचं गरज नाही. त्याचं तसं काय पाहिलं मी माझ्याकडे होतं. अनुराग म्हणजे काय पाडलं काय होतं हे तुला सांगून मला गरजेचं वाटत नाही आणि एका प्रश्न तुझा विचार वाटायचा विचार करण्याचा सोड कधी बघायची पण इच्छा नव्हती तू साला संचित तुझ्या मनात भरला असताना तू माझा विचार कसा करशील काय काय तुझ्या पायाखालची जमीन चढली संचितला तू कसं ओळखतो कसा ओळखतो अगं त्यात काय? एकदम सोपं आहे अगं आपण तुझ्यावर जीवापाठ प्रेम करतो तेव्हा तू ते आपल्याला माहिती आहे. म्हणूनच तर तुझ्याबद्दल माहिती मिळवत होतो तेव्हा पण मॅडमला सगळं खूप आवडत काय म्हणून बोललो लगेच. नाही नाही साफ खोटं आहे माझ्याकडे पोहोचा रिक्षा माणसाने किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना म्हणजे त्याची म्हणजे सत्याची साक्ष देता आहे. पण हा, आता तुला प्रश्न पडला तुम्हाला सांगितलं आठवण मी तुझं तीच दिव्या सकाळ संध्याकाळ दिवे लावत असते माझ्याबरोबर रोज मी ती दवा केलं घेण्यासाठी प्रयत्न करते का माझ्या आणि तुझ्यावर मला हवं ते सांगितलं आणि माझ्याकडे हवं ते घेतली ऐकवत नाही साऱ्या गोष्टीचा पश्चाताप हो होतो. होतोय मला पश्चाताप तुला ते माझ्याजवळ पडल्याची आता नाही तर दुसऱ्याला आपली मैत्रीण म्हणून घेतल्याचा आपली स्वतःचं आयुष्य असं बरबाद करून घेतलं अरे काय केलं आयुष्य बरबाद करून आता तिथे देवालाच नाही मी म्हटलं ते रे हरी पाहतो काय दिव्याच माझ्या घरी काय मिळवलं तरी काय असं करून त्या बरबादीचं मला काहीच नव्हतं. बरबाद तुला करायचं आहे नाही माझ्या भावनांना अपमानित करून अनुरागशी संसार केला आता मग तुला कसा उद्ध्वस्त करतो ते कसं होतं वाटतं तुला तू बोललास आणि मी घाबरायचं घाबरावंच लागेल माझ्या मुलाला सामोरं जायचं नसेल ना तर तू आजही माझा विचार करू शकतेस तर मी निर्लज्ज झाले. जर माझ्या मनात नाही केलं ना, तर काय करायचं ते कर मला परमानेचं त्याची राकेशने लावलाय लोक निश्चित तू एवढ्यावर चालणार नाही माझं नाव ही लाडकी गरज लाडकी
रात्री काय रात्री नाही आणि जागे टाकीन नाही आई. काही झालं ना तरी मी तुला चांगली आयुष्य घेऊन देणार नाही. जसं की मला जर जीव गमवावा लागला तरी चालेल. चल पुन्हा भेटू लवकर आणि हो तुला बाबा तुझं माझ्यासाठी वगैरे नाही तुला बाबा तेव्हाच काय करायचं म्हणजे तू फक्त आपल्या बाबाच्या तमाशा पाहता काय अनुराग भेटायला बोललाच मला नाही तर ती विचारलं ना मी विचारलं नाही तो अनुरोध होता ना माझ्यासाठी तुमचं बोलण्यासारखं होतं. मग ठीक आहे तर तुम्हाला सांगते वहिनी, हा राकेश ना तर आपण काय म्हणतात अनुराग तो मित्र आहे ना तो. अनुराग दादा पण अशा माणसाची काम माहिती करतो कुणाच तर तुम्ही नका करू. बरं मला सांगा तो काही नाचताना तर नका गेला गेलो कुठे दादाने अटलवलं ना काय नाही म्हणजे मीच गेलो मला माझं काम आठवतं ना दादा म्हणाला त्या आधी काम करू नये बाकी नंतर आता काही करून देऊ का घरी म्हणायला पण जेवण पण काय करू पोटात पण जागा नाही तेव्हा आता काहीच नको मी माझी कामं आवडते आणि पण बाकी नंतर बरोबर ना अगदी बरोबर अरे बापरे काय झालं माझ्या आईने मला एक काम सांगितलं आणि ते मी विसरतो ते आधी करायला होतं. ते जेवायला विना नाही आलो वहिनी बरं सकाळी तुला बाबा एकदा पोरीच्या घरी कशाला कानात कुत्रे पाळतात ना कोणाच जाऊ खायला चांगली माणसं बघून अंगावर जातो थोडीशी घेतलीये म्हणून नाही तर कुत्र्यासारखा मारला असता या कुत्र्याला हो बेटा, हे एवढा तरी बोल नाही काय काहीतरी बोल खायला आपली इमेज डाऊन होते यार हो, ईमेलमध्ये सरळ घरात काय नुसता दरवाजा उघडा होता म्हणून घुसलो बंद असतात तर टिंगम करून आला असतो दरवाजा उघडा नुसता कुठला काही घरात बसायचं? तुम्हाला काय कॉमन सेन्स चुप रे नॉनसेन्स आम्हाला नॉनसेन्स बोलता सॉरी तुमचं घर आहे तर मला वाटलं माझ्या पोरीचं घर आहे हो अगदी सेम टू सेम सॉरी परत नाही होणार देवा शपथ पण कुठे देव कुठे काय अगरबत्ती लावायची आहे का नाही रे मग हात घालायचे असेल नाही रे अच्छा तर काय होय जातू आहे मी देवाकडे नाही रे माझ्या पोरीकडे अरे दरवाजा लावून घेत जा रे आमच्यासारख्या लोकांचे प्रॉब्लेम होतात दरवाजा आमचा उघडा नसतो चला तुम्ही निघा अरे हो अडकून कशाला जातो रे यायला आपल्याला काही इज्जतच राहिली नाही जा बाबा जा कुठली कुठली माणसे घुसतात या घरात अगो बाबा आधी हाकलतो आणि परत बोलवतो पण आला परत तर तूच बोलला ना ह्या घरात कमाल आहे हो मी नाही बोलवलं तुम्हाला तू नाही बोलवलं मग काहीतरी सुटलं हो अगदी असंच आहे हो सेम टू सेम काय घर हो माझ्या पोरीचं अच्छा पोरीचं घर दारात कुंड्या आहे तशाच आहेत दरवाजाला कलर आहे तसाच आहे आणि दारात कुत्र बरोबर आहे हो कोण तुमच्या मुलाने कोणती मुलगी माझी मुलगी हो असंच घर आहे तिचं अगदी सेम टू सेम ते घर नाही. हे तुमच्या मुलीचं घर नाही या मुलीचं घर नाही मग काहीतरी चुकतंय बरं मला सांग तुझं नाव काय रे शंभो असंभव शंभो माझ्या पोरीचे घर असणंही असंभव आत्ता पटलं ना आता पटलं ना बरं तुमच्या मुलीचं नाव कसं सांगते का असा
नाव आणि पत्ता ऐरागराला सांगायचा नसतो. अरे गैरवापर होतो त्याचा. असेच असं म्हणून पण तेवढं बरं कळतं तुम्हाला. असं मला सगळं कळतं रे. आता बसने आलो, बसवर नाव इंग्रजी, बसलो बसमध्ये. बसमध्ये बसला. अरे तू काय मग बिछाड टाकून बसतो की काय सॅम्पलच आहे. बरं सांग. बरं बसमध्ये बसला. बरं पुढे. बसवर ड्रायव्हर इंग्लिश, कंडक्टर इंग्लिश. ड्रायव्हर इंग्लिश. अरे मग आजकाल त्यांना चालक आणि वाहक म्हणतं कोण? लाज वाटते म्हणून इंग्लिश. मी पण कधी कधी इंग्लिश. सगळं इंग्लिश. सगळंच नाही रे, थोडं. बरं तू किती शिकलास? ग्रॅज्युएट करतो. काय काय वेट काय करतो? ग्रॅज्युएट करतो. अरे कुकणीच्या म्हणजे तू काय वेट करतोय? हो, मी 15वी ला आहे. अरे माझं बोल ना मराठीमध्ये. आल्यापासून तुम्ही मारताय इंग्लिश. बोललो काय तुम्हाला ते. असं सगळं करता मला त्याला आपण पण या जगाला पाहिलंय ना. आम्ही जगाला पाहिजे. मग मी स्वतः आपल्याला पण थोडी इज्जत आहे की नाही? बरोबर आहे. कोणी करत नसल्यावर करणार. काय विचार. काय बरं तुझं पुढं काय? आता काय ग्रॅज्युएट चालू आहे. हो काय? मला सांग, 1 रुपयाचा 3 भाग करून दाखव. मला काही काम नाही काय. अरे तुला सांगितलं ना करणार. 1 रुपया करतो 3 तुकडे. अरे रुपया तुझ्याकडे काही रुपया पण नाही. द्या. तू माझ्याकडे असेल तर. डोक्यात घालून बसली आहे. अरे गणेश सोडवायला दिलंय तुला. अच्छा गणित होय. झालं. एक मिनिट. 10 मिनिटं घे. काय चेक करत बसायचं आहे. तुला सांगितलं कर ना. 1 रुपया म्हणजे 100. म्हणजे 100 भागले ती. म्हणजे असंभव. हो 100. अरे तुला ग्रामभाव हे गणित येणं असंभव. मग तुम्ही करून दाखवा. उद्या माझ्यावर अड्ड्यावर ये. हो. अड्ड्यावर सांगायचं असतं, ये बस सांगतो तुला. अगदी सोपं आहे रे. 1 रुपया घे. घेतला. त्याचे कापूस घेऊन ये दुकानात. अरे थांब रे, मी पहिले काय सांगतोय ते ऐकून तर घे. दुकानात जा आणि तुला 1 रुपयाचा कापूस आहे. गेलो नाही. अरे मग जा फुकणीच्या आणि घेऊन ये. गेलो दुकानात घेतला का. हा, शाबास. आता त्याच्या 3 वाटी बनव झाले ना. 3 भाग सिंपल आहे. अरे सांगतो. आता मी एक जोक सांगतो. मी आधी जोक सांगितलं नाही. अरे फुकणीच्या तू एक मोठा जोक आहे. आता वेळा तो जोक काय जाणार आहे? अरे कुणाला तिकडे घ्यायला गेलो होतो. मला नाही खाते का चित्र दिसते. आणि हो वाचे, तुम्ही कशाला आले तिकडे? तुम्हालाच बघायला. पण तुम्ही इथे काय करता. हा? मी बेवडा शेवडा दरवाजा एवढा घुसला, पोरीचं घर समजून घुसलो घरात. पण तुम्ही कोणाच्या घरात घुसला? तुझी भाता आहे ना एवढीच त्याची. मी माझ्या घरी आलोय. कळलं. तुमच्या घरी म्हणजे माझ्या पोरीच्या घरी. मग हा फुकणीच्या घरून काय रे? मला वाटलं काय फरक होता. फिरत फिरत तुम्ही आला. बरं झालं. ठीक आहे ना. ठीक आहे दादा. चला तुम्हाला तुमच्या मुलीच्या घरी सोडतो. जवळच जा. पेशा, हे पेशा. सामान्यच्या बाबाला अगं काय अवस्था बघ त्यांची. एका चांगल्या सोसायटीमध्ये राहतात पण त्याचं फार खावा म्हणावं. मला वाटतं का असं ऐकायला. का हो? का असं करताय? का खबर म्हणलात मला? काय सेवा मांडलं तू पोरीने? तर बापाने पोरीला भेटायला येऊ नये का? जा ना. चांगले बाबा करतील. आणि आपल्याला काही मुली द्या. तुझ्या
ते माहीत सांगून तिला गारवा देणार आहे. तुम्ही असं का हो बाबा? ठीक आहे, तुला जर माझा एवढा त्रास होत असेल ना तर मी यापुढे येणार नाही. येऊ नका मग म्हणते का? मला समजत नाही काही. दारूच्या नादी लागून स्वतःचा वाटोळा केलाच तुम्ही. त्याबरोबर कुटुंबालाही जास्त सहन करावं लागेल. निदान आता तरी सुधारा. तुम्ही सोडा होईल का? सोडा. मी माझं जमवून घे, कळलं? मला कोणी शिकवण्याची गरज नाहीये. तर तू बाबा, पिक्चर नाही मग यांच्यामुळे सोसायटीमध्ये शिकून झालेले आवडेल तुला. मग त्यांना सांग दारू पिऊन माझ्या घरी यायचं नाही म्हणून. नाही म्हणजे आपल्या मी सांगितलं अगं पेक्षा का समजत नाही. हे इथे येऊ नये असं माझं म्हणणं नाही. फक्त ते दारू पिऊन मुलीला बाप भेटायला मिळाला ना तरी चालेल. सोसायटीमध्ये तुमची इमेज टिकून राहिली पाहिजे. वा बहिणी वा. नवऱ्याच्या इमेजसाठी प्रयत्न करणारी बायको त्याची यश पण आहे. नाही रे असं का वाटतं तुला? तसं काही नाही रे. हे बस तसं बोलू आपण. आणि हे बघ ती तशी आहे ना खूप कमीच बोलू आणि अनवरती अरे किती वेळा तरी आलोय तुझ्याकडे आणि कमाल. अरे इकडे काय म्हणावं ना माझं बोलू त्याचं तिचं पावित्र्य आणि घराचं मांगल्य आपण मला ते कधी कधी छान बोलत आहे. कधी कधी आहे. ते कधी आयला आणि मायला करत असतो. जास्त बोलत नाही रे गंमत म्हणून ऐकत असतो. तुझ्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा करायपणा असतो. दुसऱ्यांसाठी गडबडणारा तुझं मन जेव्हा तुझ्या केलं स्पष्ट दिसतं ना तर तुझ्याचं एका खऱ्या मोठ्या माणसाचं गडबड ये बाबा एवढा पण मोठा करत होता. अरे आईचं सुरू होता त्याच्या आजच्या या जगात रोज कुणाच्या कामाला येतोय आणि खूपच सगळ्यांच्या मस्तीला लावू शकतो. आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज पण शिकत माझे मला एक महत्वाचं म्हणजे खाली घेतलं. अरे मग बोल ना काय तर मदत तुझं असं म्हटलंय आलो ना. बेटा मी काय हे बोलू आपण नंतर. बेटा राकेशसोबत काम आहे त्याला माझी मदत हवी. कळलं तुला? ते बोलू आपण नंतर. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? तसं काही नाही.
असंच ना? असं का वाटतं तुला? असं वाटणं म्हणून बोलते. तसे तुला फार सवरून वाढवते ना. नाहीपेक्षा जेवढं आत्मविश्वासाने बोलतेस ना तेवढं तू मला ओळखलेलं नाही. नसेलही कदाचित. माणसं ओळखून तू बोलतेस ना. हे मात्र बरोबर होते. आपण एखाद्या काय करत बसतो कोणतीही समस्या नसताना का? तुला कुठे काही कसा उशीर झाला? प्राण्याप्रमाणे चालत नाही पण मारून. समजा लग्नातून सगळीच गमत घडवून असतात असं नाही पेक्षा ते म्हणून चुकलंय का? नाही चुकलं असं मानत नाही. मला तर समजत नाही. सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या पहिले खूप प्रयत्न केला पुन्हा करू का? उपयोग होणार नाही. पण न चुकणाऱ्या गणितांचा सोडवण्याचा नाद सोडून दिला आहे. का? अरे तूच तर म्हणतोस ना, माणसाने असे प्रयत्न केले असावं. हो म्हणायचो पण प्रयत्न ध्येय केले नसतात. ते काय हे त्याला अर्थ नव्हतं. हे कळल्यानंतर प्रयत्नाची पारदर्शक करण्याचं काय होतं. म्हणजे तिच्यासाठी इतरांना तिने तुला का दाखवला? मी कुणाला सांगितलं नाही. आणि तसं करण्याचा प्रयत्न नव्हता. कारण मनोमनी फक्त एकीचा ध्यास होता. आता तिने मला दाखवलं हाच तर वैयक्तिक प्रश्न आहे. पुन्हा विचारलं. उपयोग होणार नाही. असं का वाटतं पण तुला? जरूर तर बघितला. लग्न झालंय तुझं? काय? अरे तू तिथं तुझ्यावर प्रेम करत होती ना? नाही माहीत नाही. तिने माझ्यावर प्रेम केलं हे माहीत नाही. मी मात्र त्यावर जेव्हा पाठ करत होतो तुझ्यावर एवढं प्रेम करत होता. तुम्ही मला एका शब्दाने सांगितलं नाही. काय सांगितलं? एवढी परिस्थिती होता येऊन तुला. कुणाला सांगण्याचं धाडस झालं नाही. आणि जेव्हा धाडस केलं तेव्हा खूप मोठा धक्का बसला. कसला? का तुला माहित नाही पेक्षा मला कसं माहिती असेल? असं काही होणार नाही. त्यामुळे तुलाही ते त्रास होईल. काय बोलतोस तू? एवढ्याने मला कसं नाव होणार आहे? जाऊ दे पेक्षा पहिल्यांदा तुला मोकळं करतो ना त्यावेळी भावना वेळ राहणार. पण मला तर वाटते दिवस सगळ्यातून बाहेर पडायला हवं. कारण खात्री लग्न करायला हवं. लग्नाचा विचार सोडून गेला नाही. लग्न करू नको संचित. वेळे मला तर खूप आधी केलेला. आता कुठे मी शाळा म्हणून काढून मला खूप त्रास होतो. खरं खूप असं अनुभवले नक्की बोलतो. तुला पण त्रास झालाय कधी कशाचा? एकाच्या आयुष्याचा भाग झालाय. त्यासाठी भाग उपयोग होईल म्हणूनच बोलावता. मला होतं होतं कमी करण्यासाठी पण बोलावं. त्यासाठी मनासारखी माणसं असावी लागतात. कधी वाटलं ना बोलावं तर बोलेल. ठीक आहे. बाकी कसं काय चाललंय तुझं? अगदी मजेत. तक्रारीला सुद्धा जावं नाही. हे समाधान नाही. बरं ऐकतो मी. संचित रामावळावरची काही गोष्ट नाही. तुला तुला भेटायचं असेल ना की बाहेर तिथे हो नको असेल ना. तू बोलले पण चुकीचं आहे. आम्हाला असं शक्य नाही. पण काम असेल ते तुझ्या संसार परिणाम यात किती वाटते का? नाहीये का? नाहीये ना. अजून येते सोनी सागर माझी गातानी. जरी तुझा तो हात हाती राहिला नाही. जीव तुटतो मैत्रा तुझ्या पायी. जीव तुटतो मैत्रा
आल्यावर नाही कसा बरं काही आल्यावर आम्ही नाही कोणी तुला भेटायला आलं होतं का? बरं ठीक आहे पुन्हा आला ना तर लक्ष देऊ नको का काही नाही सांगेन आलं बरं ठीक बघू आता हो अहो आत्ता जामीचा फोन आला ना तुझ्या सुट्टीला येते नाही मग सोसायटीला जेवण लागलं ना ते सोड तुला काय बोलायचं होतं मग त्या राकेशसोबत बोलण्यासाठी इतकं हट्ट करणं योग्य वाटत तुला बोलायचं होतं पण ते बाहेर साड्या आली काय राकेशचं तर मला एक तुला काय योग्य आणि अयोग्य वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं नाही तुम्ही काय करायचं तू मला सांगायचं नाही एवढा अधिकार तुला अजून मी दिलेला नाहीये आणि किती वर्ष लागणार आहे रिक्षा. हा अधिकार प्राप्त करायला मला वेगळं उत्तर करू नकोस. का प्रश्न येते आवडत नाही उत्तर नसतात बस आगाऊपणा करू नकोस. मला एवढं सांगायचं आहे तू रात्री चांगला माणूस नाहीये त्याच्याबद्दल माहिती नका करू पण हे तू का सांगते आणि त्याच्याची मैत्रिणी इतकं काय गरज असं आहे ना एकदा बघा त्याला ओळखा मग समजेल मला तर ती जरूरत वाटत नाही समजून घेत नाही आज तू बाकी चांगला माणूस नाहीये तर मग खूप मोठं नुकसान होईल आपलं त्याच्यावर किती गरज होते किती वर्ष झालं किती विषय ना चांगलं माहिती आहे मला बस रेखा तू बोलली आता एक गोष्ट लक्षात ठेव राकेश माझा मित्र आहे आणि जामीचा जामीचा काय तुला छातीचं लग्न राकेश कोण करायचं ठरवलेलं काय हो. आणि एक फायनल आहे काय बोलताय तुम्ही हे वेळ निर्णय घेतला मोठा हवाई मी जामीचा आणि आम्ही इथूनच नाही तुम्हाला चांगलं जगलं नाही वाटत मला आणि जामीला तिला सुद्धा काय तुला तुमच्या आयुष्यात एवढा मोठा निर्णय घेतला त्यासाठी विचारावं असं वाटत नाही तिला काय विचारायचं हे बघ तिला जेव्हा सांगायचं ना तेव्हा सांगेन मी सांगेन म्हणजे तुम्ही तुमची निर्णय लादणार तिच्यावर अहो तर कसं जमणार तर माझा बात करणार नाही एक मिनिट मी तिच्यासाठी काय करायला हवं काय नको ना सांगत करतो मला आणि जे काही करतोय ना ते तिच्या भल्यासाठीच करतोय राकेश बरोबर लग्न लावायचं काय बरं पडणार असेल तिचं माझा कर्तृत्व श्रोत आहे तुझी आपण ते प्रश्न तिचं कर्तृत्वाचा नाही जाणीच्या आयुष्याचा आहे प्रश्न उपस्थित करून शंका का घेते काय तुम्ही प्रश्न निर्माण करताय अहो तो राकेश चांगला मुलगा नाहीये त्याचा विचार जाणीसाठी करू नका त्याला त्याच्याबद्दल विचार करू दे ना अरे काय करू दे त्याने बरोबर होईल ती तो भाऊ दे ना तुला काय त्रास होतो जान्हवीची बहीण आहे किंवा तुझी बरोबर करण्याचं पुन्हा काय लगेच काय म्हणते कळतंय का तुला हो कळतंय मला वहिनी. तुला माहित नसतं काही गोष्टी सांगतो हा तुझा नवरा आहे ना जातीवंत सौदागर आहे तिथं सुद्धा आपल्या स्वतःच्या जान्हवीचा काय चाललंय तुझं बोलतोय ना आम्ही बोलतोय ना आपल्या भविष्यात पडवत तुला राकेश योग्य वाटला हे बघ जान्हवीचं भविष्य घडवत नसेल तर तुला आयुष्याचं वाटप करणार नकोस मला सांग नाही लोक मोठ्या भावाला काय करताय तुम्ही खूप आता मोठा झालायच नाही का मात्र एक गोष्ट लक्षात ठेव राकेश माझा मित्र आहे किंवा जातीचं लग्न राकेश बरोबर होणार ए